अरे रे रे, फटाका फोडता फोडता झाला ना आपल्यासोबत खतरनाक कांड. पहिले तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज तर सकाळी आपल्या घरच्यांनी 5 वाजता उठवलं आपल्याला. उठायचं कारण असं आहे की आपल्या गावात असते सकाळी सकाळी काकडा आरती, म्हणून आपल्या घरच्यांनी सकाळीच आपल्याला उठवलं. रोज तर तू काही काकड्यात जात नाही, आज दिवाळी आहे तर आज तरी जाय म्हणत. मग आईने पाणी वगैरे तपून दिलं. मग मस्त आपण आंघोळ वगैरे धुतली. मग त्यातून डायरेक्टली आलो आपण मंदिरात आलतो. तोपर्यंत आरती चालू पण झाली. मस्त आरती वगैरे झाली. आरती वगैरे झाल्यानंतर मस्त भेटला आपल्याला प्रसाद तर घेतला, आणि प्रसाद घेतल्यानंतर लगेच भेटला ना आपल्याला फराळ्याचं. जिथे कुठे फराळ्याचं असलं, भंडारा गिणारा असला तर ते आपल्या गावातले पोटे हजारच असतात. आणि आज काकड्यात जे पोटे येत नाही ते पोटे आलते आज काकड्यात. आणि रित्याची एक प्लेट होत नाही तर दुसरी प्लेट घेतली गळ्यानं. मग काय नाश्ता वगैरे केल्यानंतर मस्त गरमागरम चाय पण भेटला. मग काय आपल्या काकड्यात जे जे पोटे होते सगळ्याची भेट घेतली. मग त्यातून निघालो आपण घराकडे. आपण घरी पोहोचतो की नाही तोपर्यंत मी करून घे आपल्याला फॉलो. घरी आलोच होतो की नाही, घरच्यांनी दिलं ना आपल्याला मागे एक काम लावून, ते म्हणजे या भीतीला देणं होतं आपल्याला कलर. मग काय 110च्या स्पीडनं आपण पुऱ्या भीतीला कलर देऊन टाकला. कलर वगैरे दिल्यानंतर मस्त केली आपण तयारी, कारण की आपल्याला दिवा वगैरे घेऊन जाणं होतं वावरात. मग 5च्या स्पीडनं ओम्यान मी गेलो वावरात आल्याबरोबर संध्याकाळचं वातावरण एकदम खतरनाकच दिसते. मग मस्त वावरात एक दिवा वगैरे लावून दिला. मग ओम्या फटाके फोडायलाच भिडला. ते हातावर धरून फटाके फोडे. मॅट तुलेच फटाके फोडता येतात का? मला पण फटाके फोडता येतात. मग काय आपणही घेतला ना एक सुतळी फटाका, आणि तो वरना फेकता तो ओम्याच्या अंगावर फेकला गेला. आज ओम्याचा कान होता राहिला. मग काय 15-20 मिनिटं थांबलो. मग आलो गाडीपाशी, गाडीला चाबी लावली. मग तिथून निघालो आपण घराकडे. घरी जाता रस्त्यानं जाता आपण पराठेनच गेलो. घरी येऊन पाहतो काय देवीचं पूजन चालू पण झालं. मग काय मस्त आपण पण तयारी वगैरे केली ना. मग काय तयारी वगैरे झाल्यानंतर देवीची झाली पूजा, आरती वगैरे केल्यानंतर मग आलो आपण बाहेर फटाके फोडायला. बाहेर येऊन पाहतो का ओम्या फटाक्याच्या जागी आता रॉकेट सोडायला लागला. ओम्यानं सकाळचा बदला काढला. वरना फेकता आपल्या अंगावर फटाका फोडला. ओम्या हाती धरूनच फटाके फोडे. आपण दुसरा फटाकेने आपल्या अंगावर त्यापेक्षा मारायला पुरते आपल्याला इथून गलटी. तर मग आलो आपल्या गावातल्या पोट्टीची भेट घ्यायला. तर आजचा ब्लॉग एवढाच आहे. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.